थाने से इस वक्त की एक बहुत बड़ी और सनसनीखेज खबर सामने आ रही है। अजनी पुलिस ने एक ऐसे खूंखार और शातिर अपराधी को धर दबोचा है जो पिछले 4 से 5 सालों से पुलिस को चकमा देकर फरार चल रहा था। पुलिस के मुताबिक आरोपी राकेश उमाशंकर पाली या कोई आम अपराधी नहीं है, बल्कि इस पर मर्डर, डकैती, जबरन चोरी और सेंधमारी जैसे कई गंभीर मामले दर्ज हैं। आपको बता दें कि आरोपी पैरोल पर बाहर आने के बाद फरार हो गया था। इतना ही नहीं, फरार होने के दौरान भी इसने एक और बड़ी वारदात को अंजाम दिया और विक्की चंदेल नाम के व्यक्ति की बेरहमी से हत्या कर दी। इस हत्याकांड के बाद से ही पुलिस लगातार इसकी तलाश में जुटे हुई थी। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि आरोपी 85 प्लाट इलाके में आने वाला है। जानकारी मिलते ही अजनी पुलिस की जांच टीम ने जाल बिछाया और इस कुख्यात अपराधी को रंगे हाथों दर दबोचा। इस आरोपी पर पहले से ही हत्या के 2 मामले, जबरन चोरी के 4 मामले, डकैती का 1 और सेंधमारी के 2 मामले दर्ज हैं। आगे की जांच अजनी पुलिस कर रही है। आम्ही दिनांक 21 ऑगस्ट 2024 पासून पोलीस ठाणे अजनी येथील चार्ज घेतला असता। तेव्हापासून आम्हाला एक फरार आरोपीबाबत आणि पाहिजे आरोपीबाबत यादी आमच्याकडे आहे। तर त्या यादीचे आम्ही अवलोकन केले असता आमच्या असं निदर्शनास आलं की 5 आरोपी असे आहेत की जे पेरोलवर म्हणजे अपराध करून ते त्यांना सजा लागल्यामुळे जेलमध्ये होते आणि पेरोलवर ते पोलीस स्टेशन येथे आले व त्यानंतर ते फरार आहेत। अशा 5 आरोपींमध्ये अपराध क्रमांक 57/13 मधील राकेश उमाशंकर पाली, राकेश उर्फ उमाशंकर प्रल्हाद पाली हा पेरोलवर आला व पेरोलवर आल्यावर त्याने त्याचा नंबरकारी विक्की चंदेल याचा खून केला आणि पोलीस ठाणे अजनी येथे अपराध क्रमांक 35/23 कलम 302, 143, 145, 147, 148, 149, 323, 504, 506 ब भादवी सह भारतीय हत्या कायदा 425 अन्वये गुन्हा दाखल होता आणि तो गुन्हा करून हा राकेश पाली तेव्हापासून फरार होता आणि त्याच्याबाबत आम्ही वारंवार आमच्या तपास पथकाला सूचना देत होतो की याच्याबद्दल माहिती काढा, याच्याबाबत माहिती काढा। मागील वर्षी हा मध्य प्रदेशमध्ये असल्याबाबत माहिती मिळाली होती। आमची तपास पथकची टीम ही माननीय वरिष्ठांची परवानगी घेऊन तिथे जाऊन सुद्धा आली होती, पण त्यावेळेस यश प्राप्त झाले नाही। 3 दिवसापूर्वी जेव्हा तपास पथकाचे अतुल टिकले, पोलीस अंमलदार अतुल टिकले यांना माहिती मिळाली, त्यांना माहिती मिळाली असता ते 85 प्लॉट येथे त्यांनी सापळा रचला। तो सापळा रचून सदर आरोपी हा तिथे हजर आल्यामुळे त्याला तात्काळ तिथे अटक करण्यात आली। सदर आरोपीवर खुनाचे 2 गुन्हे, जबरी चोरीचे 4 गुन्हे, दरोड्याचा 1 गुन्हा आणि घरफोडीचे 2 गुन्हे असे गुन्हे दाखल आहेत आणि हा दुर्दांत आरोपी आहे। म्हणजे हा एकदम अचानक कृती करतो आणि अचानक हा कोणताही गुन्हा करण्यास तयार राहतो। तर यामध्ये प्रामुख्याने माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंघल साहेब यांच्या मार्गदर्शनात आमचे अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी साहेब दक्षिण विभाग, त्यानंतर माननीय पोलीस उपायुक्त रश्मिता राव साहेब, त्याच्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के, पोलीस उपनिरीक्षक संतोष वाघमारे, त्यानंतर पोलीस हवालदार प्रकाश गाडेकर, त्यानंतर पोलीस हवालदार मनोज नेवारे, अतुल टिकले, अविनाश चंगोले व झोन 4चे अभिषेक पांडे यांनी गौरवपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आणि त्यांनी माहिती मिळताच तात्काळ वेळ वाया न देता सदर आरोपीला अटक केलेला आहे व सदर आरोपीला 2 दिवस PCR मिळालेला आहे व पुढील कारवाई आमचे गुन्हे पोलीस निरीक्षक श्री प्रभाकर कवाडे साहेब करत आहेत।